भूक मात्र तुमची पॉवरफुल आहे देशमुख साहेब. हा थंडी लय वाढत चालली. वाढत्या थंडीबद्दल काय सांगाल? जेवढा पाऊस पडला ना तेवढी थंडी म्हणजे जादाच होणार आहे. जेवढा पाऊस पडला तेवढी थंडी जादा होणार जादाच होणार. असं तुमचं म्हणणं आहे? हो बरोबर आहे. सगळे लोक म्हणतात असे. हो काय? जेवढा पाऊस झाला तेवढी थंडी जादाच होणार. आता म्हणजे थंडी वाढत चालली. आता तर म्हणजे सुरुवात झाली. बरोबर. अजून किती 2-3 महिने जायचे आहेत. होय जोरात पडणार आहे या वर्षी. हो बरोबर आहे. जेवण झालं काय? झालं जेवणच आपलं पिक्चर बघत बसलो. माझं आज पिक्चर नाही आज. नाही पिक्चरच लावलाय. ते दादाने हाक मारल्या म्हणून आलो बाहेर मी. आज कुठला पिक्चर लावले काय? प्रेम रोग. रोग. त्यात कोण हिरो आहे? ऋषी कपूर, पद्मिनी कोल्हापुरे. आवडीचा पिक्चर दिसतोय तुमचा. जुनीच पिक्चर लावतो मी कुठल्या नवीन पिक्चर लावत नाही काय ना. आता ते माझी नात आहे ना, तिला म्हणलं दीदी पिक्चर लावून दे ग मला. ते म्हणले बाबा कुठला लावू. म्हणलं मला नवाबेवकाने एकदम जुना पिक्चर लावून दे. जुना पाहिजे. जुना पाहिजे. मग त्यानं प्रेम रोग लावून दिला. म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं. बघितलं तरी मी म्हणलं दे लावून. तिला नाम जोकर असलं तर बघा. मेरा नाम जोकर. हा ते ह्याचा राज कपूरचा. कितीला उठताय सकाळी तुम्ही? मी सकाळी 6:30ला उठतो. आणि मग थंडी असेल तर मग गरम पाण्याने आंघोळ करत असाल ना तुम्ही? नाही गार पाण्यातच नेहमी. गार पाणी. एवढी थंडी असताना गार पाण्यानं? हो मला सवयच लागली. कमाल झाली बा. नाही उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, काय म्हणताय? गार पाण्यातच आतापर्यंत. आता इथं मी पोलादपूरला येऊन 14 वर्ष झाली. गार पाण्यातच. अजूनपर्यंत मी गरम पाण्यात आंघोळ केलेलं नाही. कमाल झाली राव. हो गुड नाईट देशमुख साहेब. चला तर मग गुड नाइट. चलो अभी सोने के लिए जा रहे हैं. उद्या भेटू. कल मिलेंगे. चलो ठीक आहे. हाँ गुड नाईट. गुड नाइट.